ह्या कालच्या सगळ्या प्रकारानंतर राज्यभरातून अनेक ओबीसी, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि दलित आणि आदिवासी त्यांचे सुद्धा जे आहेत काही मेसेज येत आहेत. हे नक्की काय आहे, मग आता पुढे काय करायचं? काही प्रमाणामध्ये ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चिंता किंवा घबराट निर्माण झालेली आहे, किंवा आता आमचं आरक्षण आता संपलं आहे, आता आम्ही पुढे काय? आता आमच्या म्हणजे मग शिक्षणाच्या मध्ये प्रवेश असेल तर काय, किंवा नोकरीमध्ये प्रवेश असेल तर काय, किंवा इतर ठिकाणी ज्या काही गोष्टी ओबीसीला मिळतात त्याच्यामध्ये आता हे सगळे वाटेकरी होणार. त्याचबरोबर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेला कुठेतरी एखाद दुसरा निवडून येत होता, ते सुद्धा आमचं जाणार. म्हणजे ओबीसी संपल्यासारखं आहे अशी एक भावना निश्चितपणे ओबीसीमध्ये निर्माण झालेली आहे. आणि ती काय अगदीच चुकीची आहे असं मला काही वाटत नाही. आहे निश्चितपणे ही भावना, त्याच्यामध्ये काही तथ्य जरूर आहे. आणि एकीकडे बॅकडोरने सर्वच मराठा समाजाला ओबीसी म्हणजे कुणबी सर्टिफिकेट द्यायचं आणि ओबीसीत घ्यायचं. आणि दुसरीकडे मात्र जे आहे 3 न्यायमूर्तींची कमिटी नेमून क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये काय करायला पाहिजे त्याची कारवाई करायची. आणि त्याचबरोबर जे आता एक आयोग त्यांनी तो नवीन तयार केलेला, पण जुने जे होते आयोगातले सगळे ओबीसीचे लोक, त्यांनी तर ह्या किंवा त्या कारणामुळे किंवा कशामुळे ते राजीनामा त्यांनी दिलेला आहे. आणि सगळे नवीन लोक त्यांनी जे भरलेले त्यांना हवे ते, आणि त्यांच्याकडून आता जे सर्वेक्षण त्यांनी ते सुरू केलेलं आहे आणि प्रचंड पैसा सुद्धा निर्माण झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी कामाला लावलेलं आहे. ते कशासाठी? तर मराठा हे मागासवर्गीय आहे हे सिद्ध करणारा डाटा त्यांना सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायचा आहे.